रामदासला वाढू काय गावात लावलाय अजून काय आहे ना बरं पाहते. आला आला बोट काढताच तो वजा की पडशील पडशील. आद्याला केवढी मजा आली ती. आणलं ना बाजार बरोबर. हा आणलाय ना सगळं. काय काय आणलंय. साखर आणले, माचीसचा बॉक्स आणलाय. ना आद्याला काय खाऊ. त्याला आणल्यात ना वड्या अशा. थोड्या आणल्यात तुला खायचे बा. आता काय रामदास झालाय बाजार तरी माझ्या गावात जवळ आहे ना, सायकल फायदा दादा आता तुझ्या संग मग ते कुठं राहिलं. ते तिकडंच आहे. आलं नाही अजून. हा आलाय तिथं वाटा करत. तू आला सायकल येऊन ते मागून सायकल घेऊन आलो ना मास्टर. तो आला हळूहळू. आलं रामदासचा दादा ते. तुम्ही कुठे थांबले होते. आता राम आला फास्ट सायकल निघून हा आणि मी आलो हळूहळू मागून. बरे बरे व्यायामी होतो यंदा जरा उन्हे नाही काय नाही. फार अंधार पडला आता स्वयंपाक काय झाले ना. हा डाळ घातले. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता अंधार पडायला सुरुवात झाली आणि गावाकला संध्याकाळचा नजारा एकदम बाहेर दिसतोय. आधी कुठं निघालाय, कुठं झालाय. आधीला जायचे खेळा. मग जायचं पोरांकडे नेऊन लाव. तर हा आधीला जायचे खेळायला मित्रांनो. आता पोरांक चालाय आधी खेळायला. आणि आता सध्या 7-8 दिवस झाला ना जाम असा वारा सुटलाय. त्याच्यामुळं मग व्हिडिओमध्ये आवाजसुद्धा जाम घरघर असा येतोय. पाया संध्याकाळचा वातावरण थोडं वातावरण ढगाळ आहे मित्रांनो. एवढं जास्त काही ढगाळ नाही आहे. आणि आता आदित्यची आई गेले आदित्यला घेऊन तिकडे खेळायला खाली पोरांक. चला आता आदित्य गेलाय खाली खेळायला. पाया वातावरण संध्याकाळचं मित्रांनो एकदम भारी वाटत आहे का नाही. आणि हळूहळू आता समोरून खांबड्याने लाईटी लागायला सुरुवात झाली. पहा संध्याकाळचं वातावरण भारी वाटत आहे ना. भारी म्हणजे गावात भेट आहे मला तर लईच भारी वाटत. अजून पाऊस पडला त्याच्यापेक्षा भारी आहे. हा जरा हिरवागार रान झाला ना लईच भारी होईल आहे ना. सिटीमध्ये कसं फॅन लावून बसा नाही तर काही गरमी. आता इथं बाहेर बसून इतकं मस्त वाटत आहे. हां त्यांची गरज नाही काय. तर घरामध्ये आता रामदासच्या आईचा झाला स्वयंपाक आणि बाहेरची लाईट आता लावून दिली तिनं. तर रामदासच्या आईनं आता चुलीवर काहीतरी कालवण घालून दिलं आहे. काय कालवण केलं आज. डाळ घातली कशी मुगाची. मुगाची आहे का. हा कालवणाची कशी आज आहे. कालवणची आधीच राहते बा. कळशी कायला आणली. कशी ना या टायर लावून ठेवते म्हणजे गार पाणी घरात या पत्र्याची पक्का गरम पाणी हां 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 थोडा वाऱ्यात ठेवला म्हणजे जेवणाला लय गार पाणी होईल आहे ना. तर मित्रांनो आता रामदासची आहे ना कळशी आणली बाहेर बा. आणि ही कळशीत आहे ना पाणी ठेवायचा आणि त्या हांड्याला म्हणजे हांडा नाही सॉरी ती कळशी आहे ना कळशीला जर फडका गुंडाळून ठेवला ना एकदम गार पाणी होतं आहे असं वाऱ्यामध्ये थंड. ह्याचं आपल्याकडं फ्रीज आहे का नाही. म्हणजे एकदम शुद्ध पाणी मस्त गार 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 पाणी आता हे बा याला मस्त फडका गुंडाळून ठेवला का जेवणाला एकदम गार पाणी होणार. बरं खालीच काय ना. तर मित्रांनो आता पार अंधार पडता आला पहा. आणि पोरा गेल्यात खाली खेळायला. आणि पोरांचं कसं आहे मित्रांनो पोरांमध्ये पोरा राहतं आता हे पार अंधार पडता आला. समोर खांबलेली बल्ब लागेलेत पहा. तिकडं दिसते नाही ते पार साईडले तिकडं. वारा पण एकदम जोराचा झाला आहे. आणि खेळती पडली मग. आपल्या इकडे काजूच नाही देखील आहे ना. काजू नाही आपल्या इकडे. काजू मस्त होती तिकडं लई चाल्या जोर आहे ना. लई जोरात इकडे निघत पुढं मुळे तिकडं लई जोर चालाय. आणि मित्रांनो आभाळामध्ये पहा काळं काळं ढग कधी कधी जमावतात कधी वाऱ्याना ते ढग तुटून पण जातं ती. आणि कधी कधी एकदम पॅक होत आहे आभाळ. पण हळूहळू आता म्हणजे पावसा मान्सून कुठं आलाय का नो केरळमध्ये आलाय का नाही काय माहिती आहे. काय सांगत नाही तुम्ही बातमी नाही ऐकत. बातमी मी ऐकलंच नाही आता एवढ्या 2-3 दिवसात. कळतं बा म्हणजे अंदाज लागत आहे. कामांचे कळत आहे. पहिला ते पण आम्ही शेणीत लावून बातमी लई काजू राहायचं त्या आंब्याच्या झाडावर तिकडे नाही आता दिसते मग. काजूच नाही दिसते एवढं आहे ना. आपल्या इकडे काय झालं का जल्दी. आपल्या इकडे काय झालं काय माहिती आहे नाही. पण आपल्याकडे पहिल्यापासून काजूच नाही. नाही आम्ही बारीक होतो ना हां तेव्हा मी एक बार पहिला होता मला चांगला आठवत आहे. मोकार लागला का काय लायटिंग चमचम चमचम करते. भारी वाटायला आता नाही.
काजवा मस्तवर जायला लागत एक दिवस, पण ते आता केव्हा येतो ना. चला आपल्या दरवर्षी निघालत पण अजून काही आपल्या मित्राला तेवढं दाखवता येईल ना काहीतरी. गेल्या वर्षी गेल्या वर्षी पाऊस लवकर चालू झाला. हां आता भेटलंच कोणी जोडीचं जाऊन यायचं. हां. तर मित्रांनो पाराचा अंधार पडत आला पार. आणि आमची वस्ती शक्यतो रानात असल्यामुळे ना एकदम फ्रेश वाटत आहे एकदम. आणि ह्या 2च झापं आहे ती आमचीवाली, म्हणजे इथं जवळ ते खाली लहान भावाचं आहे आणि इथं आमचं आहे. आणि पुढच्या वर्षी आमचा पण तिकडं खाली त्या घराच्या शेजारी जाईल. यावर्षी नाही जाणार, यावर्षी आपलं घर काही होणार नाही बहुतेक. तर मित्रांनो आता सध्या ना शेंडी भांडारताल या ठिकाणी काजवा मस्त मोठ्या जोरात चालू आहे. तिकडं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. कधी कधी असं वाटत आहे की आपण पण जावं, आपल्या मित्राला पण दाखवतो काजवा मस्त. पण काय होत आहे, आपल्याजवळ गाडी नाही, साधन नाही, त्याच्यामुळं मग आपलं जाणं होत नाही. आणि त्यातून कोणी जोडीदार पण म्हणजे भेटत नाही. जोडीदार भेटला कोणी तर नक्कीच जाऊन आपल्याला तो दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो 100% याची काही गॅरंटी देणार नाही, कारण जोडीदारच भेटत नाही. आणि त्यातून आता गाडीला पेट्रोलसुद्धा भेटत नाही, म्हणजे जाणं यानं कठीण आहे. एखाद्या मित्राला म्हणला का तो मित्र डायरेक्ट म्हणतोय गाडीला पेट्रोलच नाही असं होत आहे ना मित्रांनो. तू काय लसूण काय सोली ते डाळला लसूण सोलते ना बसल्या फोडणी द्या. फोडणी घरात येले गरम होत आहे. घरात लय गरम होत आहे. बाहेर बाहेर बसाय मस्त वाटतंय, पण हवा लय ना. हवा लई पण मग घरातल्यापेक्षा बरे. आणि पहिलं जुनं दिवस आठवतात का अंग असा बसून गप्पा गोष्टी करतो बारीक बारीक असताना आपण, आहे ना. आम्हा आजी बाबा होता ना तिकडे शेणीतला, हां मग तेव्हा बारीक मग ज्या आमच्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी म्हणजे ह्याच माहिती पडायच्या. चांदो बापाच्या गोष्टी, मग त्यांच्या गोष्टी त्या लई बारीक ऐकल्या भारी वाटायच्या. राजा राणीच्या गोष्टी. लई गोष्टी लक्ष देणार आहे जेवढ्या मला हां गोष्टी ऐकत झोपून जाणार. रोज द्यायच्या बरं का, हां रोज सांग चांदो मामा टोपी दे, ह्या गाणी बिणी म्हणायचो. त्या गोष्टी लई भारी. ते दिवसच गेलं, ते दिवसच लय भारी होत आहे ना. आता पोरांनी आहे का गोष्टी म्हणजे काय गोष्टी ऐकते नाही. आणि सगळ्याच गोष्टी आता गोष्टी म्हणजे आता सगळं मोबाईल. सगळं ते झालं. आता आपणच पाहतोय, आता पोरले काय म्हणायचं नाही का. चालूच आहे आता जमाना, आता तोच आहे नाही का. हां. तर मित्रांनो त्या टायमाला आम्ही ऐकायचो चांदो मामाच्या गोष्टी. आणि त्या गोष्टी पण मित्रांनो भारी वाटायच्या. राजा राणीच्या गोष्टी असं वाटायचं का खरंच आपण त्याच दुनियेत आहेत का काय. आणि खरंच ती दुनियाच खास होती मित्रांनो, जगच खास होती. आणि मित्रांनो माझे आजोबा पुढं घ्यायचं गोधडीवर कधी मग मांडवी घ्यायचे आणि त्या गोष्टी सांगायच्या. अनेक मोठी माणसं जमायची, गप्पा गोष्टी चालायच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा चालायच्या मस्तपैकी. तर खरंच मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दिवस पुन्हा एकदा आपल्याला दिसावा हेच उद्देश आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर असो मित्रांनो, आता मस्त भरपूर संध्याकाळ झाली, आता रामदा चायचा पण स्वयंपाकाची जरा गर्दी झाली. तर मित्रांनो अशा प्रकारे संध्याकाळचा नजारा टिपणारा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.